हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण महाट्रान्सकोसाठी मॅनेजमेंट अकाउंटिंगचे काही MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशो अनालिसिसचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट प्रश्न आहे, रेशो अनालिसिस इम्प्लाइज the process of dash the relationship of atoms and groups of atom of financial statements. ऑप्शन दिलेत कम्प्युटिंग, बी दिले डिटरमाइनिंग, सी दिले प्रेझेंटिंग आणि डी ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. रेशो अनालिसिस इम्प्लाइज द प्रोसेस ऑफ रेशो अनालिसिसमध्ये काय केलं जातं, माहितीवर प्रक्रिया केली जाते, कम्प्युटिंग केलं जातं. कम्प्युटिंग म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती आहे, सेल्स किती आहे, मग ग्रॉस प्रॉफिट किती आहे, मग सेल्सचं प्रमाण ग्रॉस प्रॉफिटशी किती आहे, मग ह्याचे मोजमाप सुद्धा कुठं केलं जातं रेशो अनालिसिसमध्ये, म्हणजेच गणना केली जाते. ठीक आहे. मोजणे, गणना, बेरीज, वजाबाकी, तर ह्या ज्या आपण गणितीय प्रक्रिया करतो, तर या प्रक्रिया करणे म्हणजेच काय, कम्प्युटिंग, माहितीवर प्रक्रिया करणे. मग आपण काय करत असतो, ग्रॉस प्रॉफिट रेशो काढण्यासाठी आपला ग्रॉस प्रॉफिट वाढलाय का कमी झालाय हे प्रमाण बघण्यासाठी आपण काय करणार, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, त्या प्रमाणात सेल्स किती होते, मग ग्रॉस प्रॉफिटचं प्रमाण किती आहे, रेशो किती आहे, यावर्षीचं नेट प्रॉफिट किती आहे, मग नेट प्रॉफिटचं प्रमाण किती आहे सेल्सच्या मानाने, त्याचा रेशो किती आहे, तर हे आपण काय करत असतो, कॉम्प्युटिंग करत असतो. कम्प्युटिंग म्हणजे काय, गणना करणे, माहितीची प्रक्रिया करणे. ठीक आहे. बी दिले डिटरमाइनिंग, आपण रिलेशनशिप निर्धारित करत असतो. रेशो अनालिसिसमध्ये दोन घटकामध्ये काय रिलेशन आहे हे देखील निर्धारित केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर माहिती डाटा काय केला जातो, प्रेझेंट केला जातो. पर्टिक्युलर फॉर्ममध्ये डाटा काय केला जातो, सादर केला जातो. कशामध्ये, रेशो अनालिसिस. देन कम्प्युटिंग, डिटरमाइनिंग, प्रेझेंटिंग हे तिन्ही फंक्शन रेशो अनालिसिसद्वारे पूर्ण केले जातात. मग इथे काय विचारलंय, रेशो अनालिसिस इम्प्लाय द प्रोसेस ऑफ डॅश द रिलेशनशिप ऑफ ॲटम अँड ग्रुप्स ऑफ ॲटम ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ॲटम्स किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम यांचं फायनान्शियल स्टेटमेंटमधलं रिलेशन दाखवलं जातं. कशाद्वारे, रेशो अनालिसिसद्वारे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. मग हे याच्यामध्ये रेशो अनालिसिसमध्ये या सगळ्या प्रक्रिया होतात, कम्प्युटिंग, डिटरमाइनिंग आणि प्रेझेंटिंग, ह्या सगळ्या प्रक्रिया रेशो अनालिसिसमध्ये केल्या जातात. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेशो अनालिसिस मे टेक द डॅश कॉम्प्लिकेटेड अँड मिसलीडिंग ऑन अकाउंट्स ऑफ चेंज इन प्राइस लेवल. प्राइस लेवल चेंज झाला म्हणजेच मार्केटमध्ये जे प्राइस लेवलमध्ये चेंजेस होतात. ठीक आहे. म्हणजे चलनविषयक धोरणे जे बदलतात, तर त्याच्यामध्ये कम्पॅरेटिव्ह स्टडी गरजेचा असतो. कॉम्प्लिकेटेड किंवा मिसलिडिंग सिच्युएशनमध्ये कम्पॅरेटिव्ह स्टडी गरजेचा असतो आणि तो रेशो अनालिसिस प्रोव्हाइड करतो. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्विक रेशो ऑफ डॅश इज कन्सिडर्ड टू रिप्रेझेंट अ सॅटिस्फॅक्टरी करंट फायनान्शियल पोझिशन. ठीक आहे. क्विक रेशो, एक आयडियल क्विक रेशो आपल्याला माहिती पाहिजे. आयडियल क्विक रेशो काय, 1:1 हा आयडियल क्विक रेशो. आणि 1:1 म्हणजे आपल्या क्विक असेट आपल्या किती आहेत, 1. हा करंट आयडियल, हा सॅटिस्फॅक्टरी रेशो आहे. सॅटिस्फॅक्टरी क्विक रेशो म्हणजे आयडियल क्विक रेशो. आपली सॅटिस्फॅक्टरी करंट फायनान्शियल पोझिशन दाखवण्यासाठी आपला क्विक रेशो किती असला पाहिजे, 1:1. ॲटलिस्ट तो 1:1 असला पाहिजे. ठीक आहे. आयडियल क्विक करंट रेशो किती आहे, 2:1 आणि आयडियल क्विक रेशो हा 1:1 असतो. आणि त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, डॅश अटेम्प्ट्स टू मेजर द रिलेशनशिप बिटवीन लॉंग टर्म डेब्ट्स अँड shareholders fund. Dash attempts to measure the relationship between long term debts आणि shareholder fund यांचं रिलेशन दाखवणारा रेशो असतो डेब्ट्स इक्विटी रेशो. डेब्ट्स इक्विटी रेशोचं सूत्र काय, लॉंग टर्म डेब्ट्स डिवायडेड बाय शेअर होल्डर्स फंड. हे झालं डेब्ट्स इक्विटी रेशोचं सूत्र, लॉंग टर्म डेब्ट्स डिवायडेड बाय शेअर होल्डर फंड. म्हणजे लॉंग टर्म डेब्ट्स आणि शेअर होल्डर फंड यांचं दोघांचं रिलेशन दाखवणारा रेशो कोणता, डेब्ट्स इक्विटी रेशो. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन नेट क्रेडिट सेल्स
अँड ट्रेड डेटर्स. ट्रेड डेटर्स, क्रेडिट सेल्स आणि डेटर्स. ट्रेड डेटर्स मधला जे रिलेशन दाखवणारा रेशो आहे तो असतो डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो, मग त्याचं सूत्र काय, क्रेडिट सेल्स किंवा नेट क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर्स. ठीक आहे, तर हे झालं डेटर्स आणि सेल्स मधलं रिलेशन. कोणता रेशो दाखवतो, डेटर्स टर्नओव्हर रेशो. त्यानंतर नेक्स्ट, अकाउंटिंग रेशो आर इम्पॉर्टंट टूल्स यूज्ड बाय. अकाउंटिंग रेशो हे टूल मेनली मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्त्वाचं टूल आहे, इम्पॉर्टंट टूल आहे आणि ते यूज केलं जातं मॅनेजर्सद्वारे. अकाउंटिंग रेशो आर इम्पॉर्टंट टूल्स यूज्ड बाय मॅनेजर्स. त्यानंतर नेट प्रॉफिट रेशो सिग्निफाईज. नेट प्रॉफिट रेशो काय दाखवतं, नेट प्रॉफिट रेशो ही बिझनेसची ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी दाखवतं. ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय, की बिझनेसची रेव्हेन्यू जनरेट करण्याची पॉवर किती आहे किंवा किती रेव्हेन्यू बिझनेस जनरेट करू शकतो, तर ही प्रॉफिटेबिलिटी किंवा रेव्हेन्यू जनरेट करण्याची कॅपॅसिटी शो करतं. ठीक आहे, म्हणजे नेट प्रॉफिट सिग्निफाईज ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी. बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो, तर ही कॅपॅसिटी कोण दाखवतं, नेट प्रॉफिट रेशो दाखवतं. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर मेजर्स द रिलेशनशिप ऑफ वर्किंग कॅपिटल विथ डॅश. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर मेजर रिलेशनशिप ऑफ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलची रिलेशनशिप कशासोबत दाखवतो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर म्हणजे रेशो हे सेल्सशी संबंधित असतात. ठीक आहे, टर्नओव्हर रेशो म्हणजे वर्किंग कॅपिटलचं सेल्सशी रिलेशन काय आहे हे दाखवणारा रेशो वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. मग वर्किंग कॅपिटल आणि टर्नओव्हरचं म्हणजेच सेल्सचं रिलेशनशिप ते दाखवतं. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशोचं सूत्र काय, नेट सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. नेट सेल्स आणि वर्किंग कॅपिटलमध्ये काय रिलेशन आहे हा रेशो शो करत असतो. इथे काय विचारले, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर मेजर द रिलेशनशिप ऑफ वर्किंग कॅपिटल विथ सेल्स. टर्नओव्हर म्हणजेच काय, सेल्स. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन नेट प्रॉफिट रेशो द डिनॉमिनेटर इज. आता नेट प्रॉफिट रेशो आपण काढताना सूत्र काय वापरतो, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स. ओके, सेल्स किंवा नेट सेल्स. मग या ठिकाणी खाली जी आहे याला डिनॉमिनेटर म्हणतात. ओके, मग नेट प्रॉफिटला आपण कशाने डिवाइड केलं, सेल्सने. मग डिनॉमिनेटर कोण आहे, नेट सेल्स. ठीक आहे, इथे काय विचारलं, नेट प्रॉफिट रेशोमध्ये डिनॉमिनेटर काय विचारलं, देन बी इज अ करेक्ट आन्सर, नेट सेल्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इन्व्हेंटरी टर्नओव्हर मेजर्स रिलेशनशिप ऑफ इन्व्हेंटरी विथ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. ओके, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोमध्ये काय मेजर केलं जातं, रिलेशनशिप ऑफ इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची रिलेशनशिप कशाशी बघितली जाते, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजेच स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक टर्नओव्हर रेशोचं सूत्र काय, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. मग कॉस्ट ऑफ गुड सोल्डला डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी करा, हे येतो आपला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा याला स्टॉक टर्नओव्हर रेशो म्हणतात. मग याच्यामध्ये कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ॲव्हरेज स्टॉक यांच्यामधला रिलेशन फाइंड आउट केलं जातं, यांच्यामधली रिलेशनशिप फाइंड आउट केली जाते. देन इन्व्हेंटरी टर्नओव्हर मेजर द रिलेशनशिप ऑफ इन्व्हेंटरी विथ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टर्म EVA इज यूज्ड फॉर. EVAचं फुल फॉर्म आहे इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. EVAचं फुल फॉर्म काय, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, की कॅपिटलमधली अशी उरलेली रक्कम ज्याच्यातून आपण ऑपरेटिंग प्रॉफिट टॅक्स लेस केल्यानंतरचा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे तो कॅपिटलमधून लेस केला आणि ती कॅपिटलची उरलेली रक्कम यालाच काय म्हणतात, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड किंवा EVA. ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर. EVAचा फुल फॉर्म इथे विचारलेला आहे, त्याचा फुल फॉर्म काय, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ड बाय. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपण 10 लाख जर इन्व्हेस्ट केलं तर त्या 10 लाखावर आपल्याला किती परतावा मिळतोय, दरवर्षी त्याच्यावर आपल्याला किती इन्कम मिळतंय, तर याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपण जे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्यावर मिळणारं उत्पन्न म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ड बाय, मग ते कसं इम्प्रूव्ह करायचं, कंपनीमध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसा कॅल्क्युलेट केला जातो, कंपनीमध्ये जर समजा 10 लाख शेअर कॅपिटल आहे, मग त्या शेअर कॅपिटलवर किती टक्के डिव्हिडंड दिला जातो. ठीक आहे, शेअर होल्डरला किती डिव्हिडंड दिला जातो,
तर याच्यावरून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे. एखाद्या शेअरहोल्डरने जर भागांमध्ये किती पैसे गुंतवले तर त्याला किती परतावा मिळतोय, त्याला किती डिव्हिडंड मिळतोय, हा दाखवणारा रेशो म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो. म्हणजे भागधारकांना किती टक्के प्रॉफिट दिला गेला किंवा किती डिव्हिडंड दिला गेला, तर याच्यावर तो कॅल्क्युलेट केला जातो. मग हा रेट कधी इन्क्रीज होणार, ज्यावेळेस कंपनीचा प्रॉफिट वाढेल त्यावेळेस हा रेट इन्क्रीज होणार. ठीक आहे. आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी काय करायचं हे इथे विचारलं. मग रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा रेट कधी, याचा रेट कधी इन्क्रीज होणार. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरला 10% डिव्हिडंड आपण दिला, म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, 10%. ठीक आहे. मग 10%, मग हा 12% कधी होईल, जर कंपनीचा प्रॉफिट वाढला तर हा रेट वाढेल ना. ठीक आहे. मग प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय विचारलं, फर्मचा किंवा कंपनीचा प्रॉफिट वाढवण्यासाठी काय करायचं. ठीक आहे. इन्क्रीजिंग टर्नओव्हर, सेल्स वाढला की प्रॉफिट वाढेल का नाही. ठीक आहे. इन्क्रीजिंग टर्नओव्हर म्हणजे आपल्याला आपला सेल्स वाढवावा लागेल. ठीक आहे. सेल्स वाढला की इनडायरेक्टली प्रॉफिट वाढतो, प्रॉफिट वाढलं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढेल. ठीक आहे. त्यानंतर रेड्युसिंग एक्सपेन्सेस, जर समजा आपलं सेल्स कॉन्स्टंट आहे पण एक्सपेन्सेस आपण कमी केले, खर्च कमी केला. जर समजा आपल्या कंपनीचे सेल्स आहेत 10 लाख रुपये, आधी खर्च होता 3 लाख रुपये, म्हणजे आपल्याला 7 लाख रुपये प्रॉफिट मिळत होता. आता आपण काय केलं, तो खर्च रेड्यूस केला, आपण 2.5 लाख केला. 2.5 लाख केला म्हणजेच आपला प्रॉफिट इथं वाढला की नाही, प्रॉफिट वाढला 50,000. ठीक आहे. कारण आपला खर्च कमी झाला. म्हणजेच सेल्स जरी कॉन्स्टंट राहिले तरी जर एक्सपेन्सेस आपण कमी केले तरी देखील प्रॉफिटचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. आणि प्रॉफिट वाढला की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढतं. त्यानंतर आहे पुढे इन्क्रीजिंग कॅपिटल युटिलायझेशन, आपण आपल्या कॅपिटलचं युटिलायझेशन, मॅक्झिमम युटिलायझेशन केलं. कॅपिटलचं मॅक्झिमम युटिलायझेशन केलं म्हणजेच तिथं आपली प्रॉफिटॅबिलिटी वाढत असते. ठीक आहे. आणि प्रॉफिटॅबिलिटी वाढली म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाढणार. म्हणजे इथे काय विचारलं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ड बाय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशाने वाढेल, टर्नओव्हर वाढला तरी ते वाढणार आहे, एक्सपेन्सेस आपण कमी केले तरी ते वाढणार आहे, आणि आपण मॅक्झिमम युटिलायझेशन केला कॅपिटलचं. इन्क्रीजिंग कॅपिटल युटिलायझेशन, कॅपिटल युटिलायझेशन आपण चांगल्या पद्धतीने केली, कॅपिटल मॅनेजमेंट आपण व्यवस्थित केलं तरी देखील आपली प्रॉफिटॅबिलिटी वाढते. ठीक आहे. म्हणजेच या तिन्हीमुळे आपले प्रॉफिटॅबिलिटी वाढते, प्रॉफिट वाढतो आणि प्रॉफिट इन्क्रीज झाला की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होतो. ठीक आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा रेट इन्क्रीज होतो. म्हणजेच इथे आपल्याला सगळ्यामुळे काय होईल, आपला हा रेट इन्क्रीज होणार आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा रेट. ठीक आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबव. प्रश्न काय विचारला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ड बाय ए इन्क्रीजिंग टर्नओव्हर, बी रेड्युसिंग एक्सपेन्सेस, सी इन्क्रीजिंग कॅपिटल युटिलायझेशन. या सगळ्यामुळे आपली प्रॉफिटॅबिलिटी वाढू शकते आणि त्यामुळे आपला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा रेट देखील इम्प्रूव्ह होऊ शकतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबव. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन करंट रेशो करंट असेट आर कम्पेअर्ड विथ. आता करंट रेशोमध्ये, करंट रेशोचं सूत्र काय, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. मग याच्यामध्ये आपण करंट असेटचं कंपॅरिझन करतो करंट लायबिलिटीशी. ठीक आहे. आता इथं प्रश्न काय विचारला, इन करंट रेशो करंट असेट आर कम्पेअर्ड विथ, ऑप्शन काय, करंट प्रॉफिट, करंट लायबिलिटीज, फिक्स असेट आणि इक्विटी शेअर कॅपिटल. करंट रेशोमध्ये करंट असेट आणि करंट लायबिलिटीचं कंपॅरिझन होतं. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए बी सी हॅज अ करंट रेशो 1.5:1 अँड नेट करंट असेट ऑफ ₹5 लाख, व्हॉट आर दी करंट असेट्स. आता इथे काय सांगितलं, करंट रेशो दिला आहे आपल्याला 1.5:1, म्हणजे आपले असेट किती आहेत, 1.5 आहेत, लायबिलिटी किती आहे, 1. ठीक आहे. हा जो 1 असतो हा लायबिलिटीचा असतो, म्हणजे आपल्या लायबिलिटी 1 असतील तर आपल्या असेट्स किती आहेत, 1.5. आणि नेट करंट असेट ऑफ ₹5 लाख, नेट करंट असेट म्हणजेच डिफरन्स बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटीज. आपण काय काढतो, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, यालाच आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. आणि वर्किंग कॅपिटल इज अनदर वर्ड फॉर नेट करंट असेट. ठीक आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजेच काय, नेट करंट असेट. म्हणजे इथं आपल्याला काय दिलं, करंट असेट आणि करंट लायबिलिटी मधला डिफरन्स हा वर्किंग कॅपिटल म्हणजेच नेट करंट असेट आहे. आणि नेट करंट असेट किती सांगितल्यात आपल्याला, 5 लाख. आता इथे बघा बरं, 1.5 मधून 1 मायनस करा. ठीक आहे. म्हणजे डिफरन्स किती आहे, 0.5चा आहे. कशामध्ये,
करंट असेट आणि करंट लायबिलिटीमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 0.5चा. हे 0.5 म्हणजेच 5 लाख आहे. 0.5 म्हणजेच आपल्याला किती दिले? 5 लाख सांगितले. मग आपल्याला काय काढायचं? करंट असेट काढायचं. करंट असेट किती आहेत? ह्या करंट असेट आहेत 1.5. 1.5ला किती? ओके. मग इथे तिरकस गुणाकार करा. 1.5 गुणिले 5 भागिले 0.5 1 आणि इथं 3चा भाग बसला. 0.5 3 1.5 आणि 3 5 15. मग किती आले? 15 लाख. काय केलं आपण इथे? करंट रेशो आपल्याला सांगितला. करंट रेशो आपण कसा काढणार? करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट किती दिले? 1.5 डिवायडेड बाय 1. नेट करंट असेट. नेट करंट असेट म्हणजेच वर्किंग कॅपिटल. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. करंट असेट किती? 1.5. करंट लायबिलिटी 1 म्हणजे 0.5 हे आपलं नेट करंट असेट आहेत किंवा वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. 0.5 म्हणजेच 5 लाख. तर 1.5ला किती? मग आपण तिरकास गुणाकार केला. 1.5 गुणिले 5 लाख भागिले 0.5. मग किती आलं? 15 लाख. मग इथे आपला आन्सर किती आला? सी, 15 लाख. नेट करंट असेट म्हणजेच इथे फक्त शब्द चेंज केला. इथं आपण वर्किंग कॅपिटलच्या ऐवजी आपल्याला नेट करंट असेट हा वर्ड वापरलेला आहे. मग त्याच्यानुसार आपण करंट असेट कॅल्क्युलेट केल्या. त्या किती आल्या? 15 लाख. देन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. देअर इज अ डिटरिरेशन इन द मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल ऑफ XYZ लिमिटेड. व्हॉट डज इट रिफर टू? आता या ठिकाणी काय सांगितलं? डिटरिरेशन इन द मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? वर्किंग कॅपिटलचं सूत्र आपल्याला माहिती. वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ठीक आहे. डिटरिरेशन इन द मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. याला काय म्हणतात? वर्किंग कॅपिटल. आणि वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजे काय? की करंट असेट आणि करंट लायबिलिटी यांच्यामधला जो डिफरन्स असतो तो वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल. ठीक आहे. आणि खेळतं भांडवल मॅनेज करणे म्हणजेच थोडक्यात व्यवसायामध्ये खेळतं भांडवल बाळगणे किंवा खेळतं भांडवल पुरेशा प्रमाणात ठेवणे यालाच काय म्हणतात? वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे. जर समजा हे खेळतं भांडवल कमी झालं तर बिझनेसमधल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी पूर्ण होऊ शकत नाहीत. बिझनेसच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज असते. खेळतं भांडवल म्हणजे काय? करंट असेट आणि करंट लायबिलिटी यांच्यामधला डिफरन्स. ज्या असेट्स आपण 1 वर्षासाठी बाळगतो किंवा 1 वर्षाच्या आत आपल्याला त्या विदिन 1 इयर त्या आपल्याला कॅशमध्ये कन्वर्ट करता येतात. यांना काय म्हणतात? करंट असेट म्हणतात. ठीक आहे. म्हणजे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये करंट असेटचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त करंट असेट असणे महत्त्वाचे आहे. डिटोरिएशन म्हणजे काय? ऱ्हास. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा ऱ्हास झाला म्हणजेच थोडक्यात आपलं कॅश बॅलन्स कमी झालं. ठीक आहे. करंट असेट कमी झाल्या. मग करंट असेट कशामुळे कमी होऊ शकतात? ऑप्शन बघा. दॅट द कॅपिटल एम्प्लॉयड हॅज रेड्यूस. आपलं कॅपिटल एम्प्लॉयड आपण रेड्यूस केलं म्हणजे समजा रिडम्शन केलं आपण शेअर कॅपिटलचं, तर याचा करंट असेट करंट लायबिलिटीशी संबंध येत नाही. आपल्याला वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये करंट असेट वाढल्या पाहिजेत आणि करंट लायबिलिटी आपल्या रेड्यूस झाल्या पाहिजे तर वर्किंग कॅपिटल आपलं जास्त राहील. मग इथे बघा कशामध्ये करंट असेट वाढतात. इथे आपल्याला कशामुळे करंट असेट आपल्या कमी होतील किंवा करंट लायबिलिटी वाढतील त्याच्यामुळे आपलं हे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट चुकतंय. इथं बिघाड होतोय वर्किंग मॅनेजमेंटमध्ये. म्हणजेच आपल्याला करंट असेट कुठे कमी होत आहेत का बघावं लागेल आणि करंट लायबिलिटी कुठे वाढत आहेत का बघावं लागेल. ठीक आहे. कॅपिटल एम्प्लॉयड रेड्यूस झालं तर इथे करंट असेट करंट लायबिलिटीवर इफेक्ट होत नाही. त्यानंतर प्रॉफिटेबिलिटी हॅज गॉन अप. प्रॉफिटेबिलिटी आपली कमी झाली तरी त्या ठिकाणी डायरेक्टली करंट असेट करंट लायबिलिटीवर इफेक्ट होणार नाही. सेल्स हॅज डिक्रीज. सेल्स कमी झाले तरी देखील करंट असेटवर डायरेक्टली फरक पडत नाही. दॅट डेटर्स कलेक्शन पिरियड हॅज इन्क्रीज. डेटरचा कलेक्शन पिरियड इन्क्रीज झाला म्हणजेच आपले डेटर्स वाढले. कलेक्शन पिरियड इन्क्रीज झाला म्हणजेच आपली कॅश आली का तिथे? नाही. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये कॅश जास्तीत जास्त बाळगणे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बिझनेसमध्ये कॅश जास्त असले पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि जर समजा डेटर्सचा कलेक्शन पिरियड वाढला म्हणजेच आपल्याकडे कॅश लवकर येत नाही आहे. डेटर्सची कॅश लवकर येत नाही. आता जर समजा आधी 3 मंथ होता डेटर्सचा कलेक्शन पिरियड, आता तो 5 मंथ झाला. ठीक आहे. म्हणजे 5 महिन्यानंतर आपल्याला कलेक्शन होतं आहे. मग त्या ठिकाणी मग कॅश 2 महिने लेट येणार म्हणजेच वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट सायकल काय झालेलं आहे इथं बिघडलेलं आहे. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर.
इथे काय वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये बिघाड कशामुळे होईल किंवा ऱ्हास कशामुळे होईल हे विचारलंय. देन द डेटर कलेक्शन पिरियड हॅज इन्क्रीज, तर देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हेल्प टू इन्क्रीज करंट रेशो. करंट रेशो वाढायला, इन्क्रीज व्हायला हेल्प करत नाही हे विचारलंय. डज नॉट हेल्प. करंट रेशो आपण कसा काढतो, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आता जर समजा आपल्या करंट असेट आहेत 2 लाख रुपये आणि करंट लायबिलिटी आहेत 1 लाख रुपये, मग आपला करंट रेशो किती आला, 2:1. मग हा रेशो 2 कधी होईल, हा इम्प्रूव्ह कधी होईल, ह्या 2चे 2.1 झाला, ठीक आहे, किंवा 2.5 झाले किंवा 3.1 झाला, म्हणजेच हा रेशो इम्प्रूव्ह झाला म्हणता येईल. मग हा रेशो कधी इम्प्रूव्ह होईल, जेव्हा ह्या ज्या 2 लाखाच्या असेट आहे ही अमाऊंट वाढेल. ओके, ही अमाऊंट वाढली म्हणजेच करंट असेटची व्हॅल्यू वाढली. करंट असेटची जर व्हॅल्यू वाढेल किंवा करंट लायबिलिटी कमी झाल्या, एक तर ह्या वाढायला पाहिजेत करंट असेट किंवा लायबिलिटी कमी व्हायला पाहिजे. दोन्हीपैकी एक इफेक्ट झाला तर आपला करंट रेशो इन्क्रीज होतो आणि हे जर झालं नाही तर करंट रेशो इन्क्रीज होणार नाही. मग आता आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शननी बघावं लागेल कशामुळे करंट असेट वाढतात, कशामुळे कमी होतात. आता इथे काय सांगितलं, इश्यू ऑफ डिबेंचर टू बाय स्टॉक. स्टॉक आपण खरेदी केला आणि डिबेंचर इश्यू केले. आपण जर समजा 10,000चे डिबेंचर इश्यू केले आणि त्याच्यामध्ये स्टॉक खरेदी केला, म्हणजेच आपला स्टॉक वाढला म्हणजे करंट असेट वाढला, म्हणजे इथं रेशो इन्क्रीज झाला. ओके, डिबेंचर लॉंग टर्म लायबिलिटी येणार, लॉंग टर्म लायबिलिटी वाढल्या आणि करंट असेट वाढले, ठीक आहे. म्हणजे इथं करंट लायबिलिटीवर याचा परिणाम झाला नाही. करंट लायबिलिटी तर आपल्या सेम राहिल्या 1 लाख. आपण जर समजा 10,000चा स्टॉक खरेदी केला तर इथं किती झालेले, 2,10,000, ठीक आहे. म्हणजे 2,10,000 म्हणजे आपला रेशो हा झाला 2.1:1. इम्प्रूव्ह झाला का नाही, ठीक आहे. आता इथे नाही इम्प्रूव्ह होणार नाही हे विचारलंय, म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनने रेशो इम्प्रूव्ह झालेला आहे. इश्यू ऑफ डिबेंचर टू पे क्रेडिटर. आपण डिबेंचर इश्यू केले आणि क्रेडिटर्स पेड केले. ओके, आता इथं आपण स्टॉक खरेदी केला, आता इथं खरेदी केली नाही, आपण काय केलं, क्रेडिटरचे पैसे दिले. क्रेडिटर ही करंट लायबिलिटी आहे, म्हणजे आपली करंट लायबिलिटी कमी झाली. आता फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरलं 20,000 रुपये क्रेडिटर्सचे आपण पेड केले. 20,000चे डिबेंचर्स वाढले, लॉंग टर्म डेब्ट्स 20,000 वाढल्या आणि करंट लायबिलिटी 20,000 कमी झाल्या. मग इथे 2 लाख वरती आणि खाली किती झाले, खाली 80,000 झाले. 2 लाख भागिले 80,000 म्हणजेच रेशो काय झाला, रेशो इम्प्रूव्ह झाला इथे, कारण करंट लायबिलिटी आपल्या कमी झालेलं आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा रेशो इम्प्रूव्ह होतो. त्यानंतर सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट टू पे क्रेडिटर. आपण इन्व्हेस्टमेंट सेल केली आणि पे क्रेडिटर केले, क्रेडिटर पेड केले. इन्व्हेस्टमेंट आपली फिक्स असेट आहे, ठीक आहे. फिक्स असेट आपण सेल केली आणि क्रेडिटर्सचे पैसे दिले. मग फिक्स असेट सेल केली म्हणजे फिक्स असेट कमी झाल्या आणि क्रेडिटर दिले म्हणजे क्रेडिटरची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजेच थोडक्यात करंट लायबिलिटी कमी झाली, ठीक आहे. म्हणजे करंट असेट आपल्या कॉन्स्टंट आहे पण करंट लायबिलिटी कमी झाल्या. आपण गृहीत धरलं इथं सुद्धा आपण 20,000 रुपये समजा क्रेडिटरचे पेड केले, ठीक आहे. म्हणजेच इथं करंट लायबिलिटी किती झाले, 80,000 झाले. म्हणजे 2 लाख भागिले 80,000. बघा बरं हा रेशो इम्प्रूव्ह होतो का नाही, 2:1च्या पुढे जातो तो, ओके, वाढतो, इन्क्रीज होतो. देन ह्या ट्रान्झॅक्शनने सुद्धा आपला हा रेशो इन्क्रीज होतो, करंट रेशो इन्क्रीज होतो. अवेलेबल बँक ओव्हरड्राफ्ट टू बाय मशीन. आपण काय केलं, बँक ओव्हरड्राफ्ट अवेलेबल केला. बँक ओव्हरड्राफ्ट अवेलेबल केला म्हणजेच आपण 20,000 रुपये बँक ओव्हरड्राफ्ट घेतल्या, म्हणजे आपली लायबिलिटी 20,000 वाढली. कोणती लायबिलिटी वाढली, करंट लायबिलिटी. टू बाय मशीन, आणि काय खरेदी केलं, मशीन फिक्स असेट आहे म्हणजे आपल्या फिक्स असेट वाढल्या, ठीक आहे. बँक ओव्हरड्राफ्ट ही करंट लायबिलिटी आहे, म्हणजे आपण जर समजा 20,000 रुपये बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेला तर इथे 20,000 रुपये वाढले, मग इथे आपल्या करंट लायबिलिटी किती झाले, 1,20,000 झाले. करंट लायबिलिटी 1,20,000 झाल्या, करंट असेट किती आहेत, 2 लाख. करंट असेट 2 लाख आहेत, करंट लायबिलिटी 1,20,000 आहेत, म्हणजे हा रेशो कमी होतो. बघा आपल्या 2:1 पेक्षा कमी होतो हा रेशो. कॅल्क्युलेट करून बघा. तर या ट्रान्झॅक्शनमुळे रेशो काय होतं, डाऊन होतो. 2:1 पेक्षा तो डाऊन होतो. तर म्हणजेच बघा किती येतं. जर समजा आपण बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेला आहे तर आपली करंट लायबिलिटी वाढते आणि करंट लायबिलिटी वाढली म्हणजेच या ट्रान्झॅक्शनमुळे आपला रेशो डिक्रीज होतो,
ठीक आहे. रेशो कमी होतोय, करंट असेटचं प्रमाण कमी होतंय करंट लायबिलिटीच्या मानाने. ठीक आहे. मग तो रेशो आपला डिक्रीज. जर समजा आपण बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेला आहे तर आपली करंट लायबिलिटी वाढते आणि करंट लायबिलिटी वाढली म्हणजेच या ट्रान्झॅक्शनमुळे आपला रेशो डिक्रीज होतो. ठीक आहे. रेशो कमी होतोय, करंट असेटचं प्रमाण कमी होतंय करंट लायबिलिटीच्या मानाने. ठीक आहे. मग तो रेशो आपला डिक्रीज दाखवतो, करंट असेटमधली डिक्रीज दाखवतो किंवा करंट असेट कमी प्रमाणात दाखवतो. आता प्रश्न काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट हेल्प टू इन्क्रीज करंट रेशो. कोणती ट्रान्झॅक्शन करंट रेशो इन्क्रीज करायला हेल्प करत नाही. देन इश्यू ऑफ डिबेंचर टू बाय स्टॉक, ह्या ट्रान्झॅक्शनमुळे करंट रेशो इन्क्रीज होतो. इश्यू ऑफ डिबेंचर टू पे क्रेडिटर्स, याच्यामुळे सुद्धा करंट रेशो इन्क्रीज होतो. सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट टू पे क्रेडिटर, याच्यामुळे सुद्धा करंट रेशो इन्क्रीज होतो. अवेल बँक ओव्हरड्राफ्ट टू बाय मशीन, या ट्रान्झॅक्शनमुळे करंट रेशो इन्क्रीज होत नाही, तो करंट रेशो आपला डिक्रीज होतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन, डेप्स टू टोटल असेट रेशो कॅन बी इम्प्रूव्ड बाय. डेप्ट टू टोटल असेट, आता कशामुळे डेप्स टू टोटल असेट रेशो इन्क्रीज होणार हे विचारलंय. ऑप्शन काय दिले, बॉरोइंग मोर, बी दिलं इश्यू ऑफ डिबेंचर, सी दिलं इश्यू ऑफ इक्विटी शेअर आणि डी दिलं रिडम्पशन ऑफ डेप्ट्स. डेप्स टू टोटल असेट रेशोचं सूत्र काय, टोटल डेप्स डिवायडेड बाय टोटल असेट. टोटल डेप्समध्ये कोणत्या येणार, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही डेप्ट्स येणार. ठीक आहे. डेप्ट्स म्हणजे काय, आपल्या देयता. मग आपल्या देयता कोणत्या, डिबेंचर. आपण डिबेंचर इश्यू केले, ज्या ट्रान्झॅक्शनमुळे डेप्स वाढल्या म्हणजेच रेशो इम्प्रूव्ह होते. आता इथे जर समजा आपल्या टोटल डेप्स जास्त आहेत आणि टोटल असेट कमी आहेत म्हणजेच आपला तो रेशो अनफेवरेबल आहे. आणि ज्या केसेसमध्ये आपल्या डेप्स कमी आहेत, असेट जे असते तो फेवरेबल रेशो असतो. ठीक आहे. मग आता तो रेशो इम्प्रूव्ह कधी होईल म्हणजेच फेवरेबल कधी होईल असं हे विचारलंय. फेवरेबल कधी होणार, डेप्स म्हणजे आपले देयता, आपल्या जर लायबिलिटी कमी आहेत, असेट जास्त आहेत म्हणजेच हा फेवरेबल रेशो आहे. जर समजा आपण गृहीत धरला आपल्या टोटल डेप्स शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म डेप्स किती आहेत, 7 लाख आहेत आणि टोटल असेट किती आहेत आपल्या 10 लाख आहेत. ठीक आहे. म्हणजेच हा रेशो आपला फेवरेबल आहे, आपल्या असेट जास्त आहेत, आपल्या लायबिलिटी कमी आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारलंय, डेप्स टू टोटल असेट रेशो कॅन बी इम्प्रूव्ड बाय. इम्प्रूव्ह कधी झाला म्हणता येईल आपल्याला, आपल्या डेप्स किती झाल्या, 6 लाख झाल्या किंवा 5 लाख झाल्या आणि असेट किती आहेत आपल्या 10 लाख आहेत. ठीक आहे. मग हा रेशो इम्प्रूव्ह झाला असं म्हणता येईल. म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्या डेप्स कमी होणार तिथे आपला रेशो इम्प्रूव्ह झाला. ठीक आहे. आता इथे बॉरोइंग मोर, आपण अजून कर्ज घेतलं, समजा आपल्याकडे 7 लाख रुपये आपल्या डेप्स आहेत, आपण परत 1 लाखाचं लोन घेतलं. ठीक आहे. 1 लाखाचं परत लोन घेतलं म्हणजे 7 लाखाचे झाले 8 लाख, हे वाढले. मग इथे इम्प्रूव्ह झाला का रेशो, नाही. आता इथे काय सांगितलं, इश्यू ऑफ डिबेंचर, आपण डिबेंचर इश्यू केले 50,000चे. डिबेंचर लॉंग टर्म डेप्समध्ये येतात म्हणजे आपल्या डेप्स वाढल्या इथे. ठीक आहे. मग रेशो इम्प्रूव्ह झाला का, इथे सुद्धा इम्प्रूव्ह झाला नाही. त्यानंतर इश्यू ऑफ इक्विटी शेअर, इक्विटी शेअर आपण इश्यू केलेले आहेत, आपण जर शेअर्स इश्यू केले मग इथं सुद्धा रेशो इम्प्रूव्ह झाला नाही. रिडम्पशन ऑफ डिबेंचर, आपण डिबेंचरचं रिडम्पशन केलं म्हणजेच डिबेंचरची परतफेड केली. आपल्या डेप्स 7 लाख होत्या, याच्यामध्ये 1 लाख रुपये डिबेंचरचे होते. मग ते 1 लाखाचं आपण रिडम्पशन केलं म्हणजे हे 1 लाख आपल्या डेप्स कमी झाल्या. मग हे किती झाले, 6 लाख. म्हणजे आपल्या डेप्स इथे कमी झालेल्या आहेत आणि असेट किती आहेत आपल्या 10 लाख, म्हणजे इथं रेशो इम्प्रूव्ह झाला. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला याच्यामध्ये काय बघावं लागेल, डेप्स कुठे कमी झाल्यात ते बघावं लागेल. आणि डेप्स कुठे कमी झाल्या, ज्यावेळेस आपण डेप्सचं रिडम्पशन केलं. डेप्सचं रिडम्पशन म्हणजेच डेप्स आपण परतफेड केल्या किंवा डिबेंचरचं रिडम्पशन केलं तर त्या केसमध्ये आपल्या डेप्स कमी होणार आणि डेप्स कमी झाल्या की हा रेशो इम्प्रूव्ह होतो. मग इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला डेप्स फेडाव्या लागतील. मग याच्यामध्ये आपण काय केलं, रिडम्पशन ऑफ डेप्स, कर्जाची परतफेड केली. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपला रेशो इम्प्रूव्ह होऊ शकतो. देन डी इज अ करेक्ट आन्सर. प्रश्न काय विचारला, डेप्स टू असेट रेशो कॅन बी इम्प्रूव्ड बाय, तो कशामुळे इम्प्रूव्ह होईल, ज्यावेळेस आपण रिडम्पशन ऑफ डेप्सची परतफेड करू त्यावेळेस हा रेशो इम्प्रूव्ह होणार. अकाउंटमधला रेशो ॲनालिसिस हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक MCQ तर येऊ शकतो. रेशो ॲनालिसिसचे मी बरेचसे व्हिडिओ कव्हर केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण MCQ देखील बघितलेले आहेत आणि थेरॉटिकल देखील लेक्चर आपण घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रेशो ॲनालिसिसचे काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस केलेले आहेत.
जे की तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका. चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की करा आणि चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.